मित्रांनो, व्हिडिओ असा आहे की आता एवढ्या 3-4 महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहे। ह्या पोलीस भरती दरम्यान मुलांकडून होणार चुका, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। ज्याला पाहिजे त्याने पाहावा, की ज्याने पाहू नका। मला जे वाटलं या मुलांकडून ह्या चुका होतात, 10 मी पॉईंट काढलेले महत्वाचे। मला वाटलं की पोरांसाठी बाबा एक काहीतरी एक मोठा भाव म्हणून मला हा व्हिडिओ बनवू वाटला। हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण की ह्या चुका तुम्ही टाळा। तुम्ही मागच्या जे 1-2 मार्कांनी गेले असतील, थोडाफार काय मार्क तुम्हाला त्रास झाला असेल की बाबा एवढ्या मार्कांनी ह्या गोष्टीमुळे मला त्रास झाला, ते होणार नाही। आणि ते आजपासून व्हिडिओ जो तुम्ही बनवला, तुम्ही पाहिला, तेव्हापासून एक प्रतिज्ञा करा की मी आजची तारीख मी आजपासून म्हणजे तुमच्या कोणची चूक होत असेल ती टाळा। लगेच काय होणार नाही ते, पण ते टाळायचा प्रयत्न करा। सगळ्यात महत्वाची बातमीच म्हणायला लागेल की आता जे येते सगळीकडे की अर्ज भरण्याची तारीख, ग्राउंड मध्ये झाला बदल, ह्याव झालं त्याव झालं, सप्टेंबर महिन्यामध्ये भरती। तर मित्रांनो, हे ना पहिली महत्वाची गोष्ट, भरती तर सुटणार आहे, हे कुणाच्या ह्याच्यावर पण काय भरोसा ठेवू नका। भरती जेव्हा निघाल ना तेव्हाच म्हणायचं, जेव्हा तारीख आली, पेपरला आलं, फॉर्म सुटले, तेव्हाच म्हणायचं भरती निघाली। या चुकीच्या अफवांवरती ना तुम्ही लक्ष देऊ नका। तुमचं माइंड जो सेट आहे तो डिस्ट्रॅक्शन होतं, म्हणजे तुमचं दुसरीकडे डायव्हर्जन छेद होतं। त्यामुळे तुमच्या अभ्यासाकडून फिजिकल लक्ष राहू द्या, या बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरा पॉईंट, की तुमची मित्र संगती चांगले असेल, मित्र तुमच्यासाठी जीव देणारे असतील, चांगले असतील, तो विषय वेगळा, पण टाइमपास करणाऱ्या लोकांमध्ये थांबू नका। उदाहरणार्थ क्लासमधले कार्यकर्ते असतील टाइमपास करणारे, काही हुल्लडबाजी करणारे, किंवा तुम्ही लायब्ररी असेल, चला चहा प्यायला, चला वडापाव खायला, 2 पोरी दिसल्या त्याच्या नादाला लागून तू क्लास लावला किंवा लायब्ररी लावली, त्याच्या शेजारी डिस्क घेतला, तिचा तू टाइमपास होईल। पण टाइमपास करणारे विद्यार्थी कधी पोलीस होत नाही। उदाहरणार्थ एखादा झाला असेल तर म्हणा, हे जर मी येऊ केलं तेव्हा केलं पोलीस झालो, पाळतोचा विषय वेगळा असेल। पण कसं आहे, एखाद्या गरीबाला त्याची जाणीव करून देणं हे महेशावळीचं काम आहे। आणि मी तुम्हाला सांगणार की त्या गोष्टीपासून एवढे 7 ते 8 महिने मित्रांनो लांब राहा। एकच गोष्ट आहे ती माणसाला खाली आणू शकतो, मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी सांगतो की हे जे प्रेम संबंध तुमचं काय असेल ते त्याच्यापासून लांब राहा। आणि चुकीच्या मुलींच्या संगतीमध्ये राहू नका। गांजाड्यांनो, भिकार चोटांनो, बिड्यावडी त्या कुठं लिंबा खाडीन बाबळे खाडे जाऊन तांबाखू मळी ते त्याला डबल मळून देते। अरे काय चालली जिंदगी तुमची। मी बघितले बिड्या वाटताना कार्यकर्ते, जाऊ द्या, मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही। आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट, काय कार्यकर्त्यांचं फिजिकल 100 आउट ऑफ, गोळा आउट ऑफ, 1600 आउट ऑफ, 45चं ग्राउंड, 50चं ग्राउंड, लय जोबरदस्त, लय हवा ग्राउंडवरती, नुसतंच पळणार, नुसतं चेक करणार, 2-2, 3-3 टाइम। गर्दी दिसली की गेला 100 मारायला, गर्दी दिसली की गेला गोळा फेकायला, गोळा एवढा हाताभर लांब फेकत आहे पोरं। पण फिजिकलच्या नादाला लागून तुम्ही लेखी तुमची जी कच्ची आहे मित्रांनो, तुमचं फिजिकल 45+ पडतंय, पण तुम्ही जो अभ्यास आहे ना ते पण 90+ गेला पाहिजे। इथून मागं खूप उदाहरण आहे, फिजिकल जबरदस्त मारले, मागचे जे कार्यकर्ता फिजिकल अकॅडमी 50 पैकी 50 मारले, आणि लेखीला बी 50 मार्क। 100 मार्काला कुठं पोहोचलं आपण आहे ना, मर्द आपल्याला खतरनाक, म्हणजे येडेवाणी डोक्यात येडच। पोलीस भरती, सकाळी उठलं पोलीस भरती, झोपलं पोलीस भरती, स्वप्न पोलीस भरती, हेच डोक्यात पाहिजे, तेव्हा माणूस सक्सेस होतोय। पोलीस भरती काही एवढे हाय लेवलची भरती नाहीये, दरवर्षी एवढे 1000 विद्यार्थी भरती होतात, तुम्ही पण असाल, समजला का? म्हणजे मला सांगायचं एवढं की फिजिकल जर चांगला असेल तर लेखी तुमची चांगली करा। मॉर्निंगला एकदाच ग्राउंड करा आणि दिवसभर अभ्यास करा। तुमच्याकडे 24 तासातलं डिवायडेशन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यामुळे तसं डिवाइड करा स्वतःचं करिअर घडवण्यासाठी। लोकांचं काही नाही, आता मी ते सांगून कंटाळलो तुम्हाला। फिजिकल चांगला असेल तर लेखी चांगले करा, बस एवढंच म्हणायचंय। उगाच हवा करून आहे ना तिथं तुमची बरबादी करून घेऊ नका, समजलं का? प्रत्येक वर्षी 30 बॉडी 30 साथ देत नाही, समजलं का? ह्यावेळेस 50चा ग्राउंड असेल, पुढल्या 2 वर्षांनी तू त्या ताकदीने पळू शकत नाही, ती एनर्जी नसते माणसाच्या अंगामध्ये। आणि अलीकडे आलेले एक फॅड तुम्हाला माहिती, ऑनलाईन एक्झाम, ते काय होते मित्रांनो, मला कार्यकर्ते भेटून सांगतात, वैयक्तिक मेसेज करतात, वैयक्तिक कॉल करतात की, आणि काय विषय असतात त्याच्यामध्ये, त्या टेस्ट सिरीज वगैरे असतात, त्या सोपे प्रश्न देणार कार्यकर्ते, कोणाची टेस्ट असतील सोपे 90, 92, 95, हे हवेत गेल्यागत होतं यांचं त्या टेस्ट सिरीज सोडून, कारण की सोपे प्रश्न असतात। त्यांना वाटतं की आपला अभ्यास लय भारी झाला, खूप उगाच हवेतच जातात, सोपे प्रश्न देतात। तर मित्रांनो, ती टेस्ट म्हणजे तुमची टेस्ट नाही, पुस्तकं काय पेटवायला बनवलेत का? पुस्तकांमधला अभ्यास करा, मागच्या प्रश्नपत्रिका बघा। तुम्हाला त्या टेस्ट सिरीजला जर 90 मार्क पडत असेल तर एखादा पोलीस भरतीचा पेपर घ्या, मला फोन करा, मास्तर पेपर पाहिजे अकॅडमीचा, तात्काळ पाठवून देतो, मी सेंड करतो। अकॅडमीला या, अकॅडमी मधून तुम्ही पेपर नेऊ शकता, जर मी नाही कॉल उचलला तर।
अरे तुमची योग्यता काय आहे ती स्वतः बघायची नाही, सगळ्यांच्या मध्ये बघायची आपली योग्यता काय आहे. आपण ह्या टेस्ट सिरीज सोडवली, हे सगळं लाचटपणा चाललेला आहे, समजलं का. इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी गणिताच्या सोप्या सोप्या ट्रिक्स, सोप्या सोप्या गणिताच्या सोप्या सोप्या ट्रिक्स द्यायच्या. अरे आपण म्हणा दुसरी पण उदाहरण आहे ना, त्याचे त्यांना ट्रिक्स येत नाही. फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी 30 सेकंदाचा 15 सेकंदाचा व्हिडिओ करायचा, बच्चन टाकायचं काहीतरी फाळ्यावरती, मागं डिजिटल बोर्ड टाकून द्यायचा. ते तर फॅडच झालंय, डिजिटल डिजिटल बोर्डावरती गणित सोडायची, रील बनवायच्या. ते पोरांना पण याड लागले, ते आता मी काय बोलू शकत नाही. त्याच्यावरती काहीतरी सोप्या ट्रिक्स मी काहीतरी करेल, कसले तरी गणित घेईन एखादं सोपी ट्रिक्स काढी. तर मित्रांनो आज तुम्हाला असता जबरदस्त प्रश्न आणि एकदम सोप्या ट्रिक्स मध्ये तुम्हाला मी आज सोडून दाखवतो. तेव्हा कांदा लसून कांदा ह्याच वाटला आणि हे वाटोळ झालं, गणित पोलीस भरता लागला घोडा. असं होतंय ते. पुस्तकं चांगले आहे, पुस्तकांमधून एवढे IPS लोक घडले. IPS लोक ऑनलाईन लेक्चर करत नाही, समजलं का. एवढं डोक्यात ठेवा, पुस्तकामधून पण खूप ज्ञान भेटू शकतं. चांगले चांगले मास्तर यांचे पण क्लास आहे, पण तुमच्यापर्यंत ते येतच नाही, बरोबर का नाही. कोणतरी काहीतरी बच्चन टाकीन, लगेच आवडलं हे मास्तर एक नंबर. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मेरिटचे मार्क जातात ते फक्त चालू घडामोडीमध्ये. मित्रांनो आठवड्याला तो रोजगार नोकरी संदर्भ आमच्या वेळेस पेपर यायचा, आता येतोय नाही तर ते मला माहित नाही. जर येत असेल तर त्याच्यातून तुम्हाला चालू घडामोडीचे म्हणजे आठवड्याला पेपर येतो. या आठवड्यामध्ये काय काय बदल झाले, मंत्री संत्री, कुठं भूकंप झालं, कुठं हादर झालं, कुठं पूर आलं, कोण मिळालं, कोणाच्या मंत्र्याचं काय झालं का, ह्याच्यामध्ये ह्या तुमच्या अपडेट आहे ना आठवड्याला तुम्हाला पाहिजे. चालू घडामोडीला भरपूर जणांचे मार्क्स जातात पेपरमधून. तुमची माहिती आहे किंवा चांगले चांगले पुस्तक आहे चालू घडामोडीचे मार्केटमध्ये, त्याचा अभ्यासकार चालू घडामोडी खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामधले मेरिटचे मार्क असतात आणि मुलांचा तो अभ्यास चालू घडामोडीचा चालू नसतो. आणि सगळा 8वा पॉईंट खूप महत्वाचा, तुमचं काय असेल प्रेम बिम कोणावरती असेल काय असेल तो विषय जरा बाजूला ठेवा. त्यांना म्हणा की मी आता 3-4 महिने मी काय तुझ्याशी बोलणार नाही, मला पोलीस भरतीकडे लक्ष असू दे. मागच्या वेळेस माझं 1-2 मार्कांनी गेले, मागच्याच ग्राउंडला मी 10 मार्कांनी गेले, बघून नशिबाने झालं कोण चमत्कार झाला. मी ग्राउंडला बसर आणि तिथं परीक्षेला गेला की तिथे बी हागल मी 50 मार्क पडते. यासल्या गोष्टी बाजूला ठेवा तुम्ही. ग्राउंड फिजिकल चांगलं करा, 2-3 महिन्यामध्ये काहीच होत नसते. जो माणूस तळलेला आहे ना, चांगला करापलाय उन्हाने पळून अभ्यास करून पुस्तकं फाडून असा गाठा झालाय घरामध्ये, त्या पोरांनी या गोष्टी टाळल्या पाहिजे, समजला का. मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या मला ह्या वर्षी करायच्याच नाही. मोबाईलच बंद करून टाका, मुर्दे ते चहाला काय होईल ते होईल. भरती आल्यावर कोणी पण सांगते भरती निघले, असलं डोक्यात येड्यावानी करायचं नसतं. येड्यावानी तुम्ही करता का? येड्यावानी तुम्ही येड्यावानी काय काय करता मला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अरे मी तर रोजच पत्र लिहायचो. मी आज शपथ घेतो की मी महेश आवाळे आजची तारीख 1 जानेवारी 2016 आज शपथ घेतो की मी आजपासून मोबाईल बंद करणार आहे. आणि हे असलं मायाकडे लय पत्र आहे, तुम्ही या भेटायला मायाकडे डिग लागलाय मी 2016 पासूनचा. लय येडा होता माणूस, येडा झाल्याशिवाय काय नसतं. एखादं म्हणलं ना हे येडं आहे म्हणायचं, आपण 100% पुढे. येड्या डांबरेला पळायचो, ट्रॅक नव्हता. अरे डंपर फिंपर असा खाऊन निसता पळायचो, निसता वाऱ्यावानी. पोर म्हणलं पाहिजे याला येड लागलंय, ह्याच्या डोक्यात पाणी असं म्हणलं पाहिजे. पण या पण उद्दिष्टाने नको म्हणाय याला गणित येत नाही, पळता येत नाही, पण बच्चन तर स्टोअर आहे तर पार IPS लेवलचे ठेवतो, असं नाही झालं पाहिजे. आणि एवढं पण मोटिवेट होऊ नका की पळून पाय इंजुरी मध्ये जाईन, पूर्ण बॉडी इंजुरी मध्ये जाईन. हाई तर पळता येत नाही, जिथं 50 मार्क पडते तिथं 35 बी पडायचे नाही. असा आगाऊपणा तुम्ही करू नका, समजलं का. आपल्याला 3 इव्हेंट, गोळा फेक 100 मीटर, 1600 मीटर, 3 इव्हेंट कड, मुलींना 800 मीटर कड, 3 इव्हेंटकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, समजलं का. एकच इव्हेंट आउट ऑफ करून तुम्हाला बादशाह व्हायचं नाही. आपल्याला 3 ऍव्हरेज मार्क पडले पाहिजे. उदाहरणार्थ 45 मार्क, समजलं ऍव्हरेज मार्क पडलं पाहिजे, म्हणजे 40+ पडले तरी तुमच्या प्रयत्नांना एक फळ भेटलं असं समजायचं. आणि लिखेल 90+ मार्क पाडायचं. त्यामुळं काय कार्यकर्ते नुसतं 100 कडे लक्ष द्या, पण 100 मीटरनी मित्रांनो तुम्ही काय प्रॉपर काय वर्कआउट करत नसता, स्ट्रेचिंग करत नसता, डाएट करत नसता, की प्रॉपर मार्गदर्शन नसतं तुम्हाला. तुम्ही नुसतं हिल मारून, डोंगर मारून, नुसतं पायऱ्या मारून, टायर मारून, डांबरीवर पळून मित्रांनो ते होत नसतं. त्यासाठी खूप वेगळं आणि प्रॉपर वर्कआउट आणि मार्गदर्शन लागतं. त्यामुळे आपल्याला 3 इव्हेंटकडे लक्ष द्यायचंय. 100ला 10 मार्क पडले तर गोळ्याला आउट ऑफ घ्यायचे, 1600ला आउट ऑफ किंवा 18 घ्यायचे. 45 मार्काचं ग्राउंड, 43 मार्काचं ग्राउंड कुठंच जात नाही मित्रांनो. आणि सगळ्यांचा जड एकच गोष्ट आहे, तो मोबाईल. मी मागाशी बी सांगितलं, मोबाईल म्हणजे शेवटचा पॉईंट 10वा, मोबाईल वापरू नका. एवढं 2-3 महिने साधा मोबाईल वापरा, किंवा काहीतरी अपडेटसाठी कोणी ना कोणीतरी काहीतरी अपडेट देईल. पूर्ण फोकस आपल्या पोलीस भरतीवरती, ग्राउंडवरती. सकाळी 6 वाजता उठायचं, 6 वाजता ग्राउंडला जायचं
ग्राउंड चांगलं करायचं, नाश्ता पाणी मस्तपैकी करायचं, अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला बसल्या बसल्या मस्तपैकी एक डुलकी येते का नाही? अभ्यासाला बसल्या बसल्या कोणाला डुलकी येते मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. 15-20 मिनिटाची झोप घ्यायची, लगेच डुलकी येते ना तेव्हा लगेच तात्काळ लगेच आडवं पाडायचं. आडवं पाडसार क्लासमध्ये त्या महेशावळीने सांगितलं, म्हणते ते येडे तू त्याच्या नादी लागला का? आम्ही येडेचे, आम्ही काय काय करून दाखवू, लवकरच एखादा मोठा टप्पा देऊ तुम्हाला मी. तर झोप आली ना अभ्यास करता लगेच झोपायचं, दिवसभर झोप येत नाही. त्या 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 2 ते 3 जेवण, आराम, 3 वाजता परत अभ्यासाला बसायचं. 8-10 तास अभ्यासाला भेटते तुम्हाला, अजून काय पाहिजे? 10 तासामध्ये येडे कोणती पण परीक्षा क्रॅक करसान तुम्ही. सोप्पा खेळ नाही, मोबाईल बंद करून टाका. पाहुणं रावलं सण सूद गेला तिकडे, जाऊ दे तिकडं. पाहुणं रावल्याला म्हणा मी मेलो, समजलं का? मान तुमचा काय संबंध नाही, मी इथे 6 महिने. घरच्यांना म्हणा मला फोनच करू नका, संपला विषय. मला 6 महिने मी कोणालाच कॉल मेसेज करणार नाही, कसलीच अपडेट बघायची नाही. बाळांनो, एक मोठा भाऊ म्हणून सांगतो मित्रांनो, दिवस आम्ही लय खराब बघितलं त्याच्या आईला. त्याची आईला आम्हाला ना क्लासला जायला पैसे नसायचं राव, काय सांगू तुम्हाला. घरी पुस्तकं आणली, असा खाऊन अभ्यास सुरू केला त्याच्या डायरेक्ट वापरच. नादच करायचा नाही, अभ्यास असा करायचा आणि ग्राउंड असं करायचं. 4 चौघात म्हणले पाहिजे, हे येडं होतं. पण यावर्षी पोलीस झालं. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जे सांगितले ते पाळा येत आपण मित्रांनो, ह्याच्यातला एकही पॉईंट सोडू नका बरं का. आणि जर सोडला ना समजून जायचं, ह्याच्याला फोन बी सारखे येतात, त्यांनी समजून जायचं आपल्या आयुष्याला घोडा लागला तो बी रीतसर आणि कायदेशीर. समजलं मित्रांनो? जय महाराष्ट्र.